आपल्या सगळ्यांचं नित्य नवोदय क्लासेसमध्ये स्वागत आहे. ठीक आहे. मी घेऊन आले आहे की सैनिकी स्कूलची तयारी कशी करायची. ठीक आहे. आपल्याला माहित आहे सैनिकी स्कूलचा पेपर हा 5 एप्रिलला होणार आहे. ठीक आहे. आणि सैनिकी स्कूल AISSC 2025 याची एका महिन्यात आपण तयारी कशी करायची, कुठली स्ट्रॅटेजी वापरायची, कुठला स्टडी प्लॅन वापरायचा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंही विसरू नका. ठीक आहे. बघा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की सैनिकी स्कूलची तयारी आपण राहिलेला जो आपला शेवटचा एक महिना आपल्याकडे बाकी आहे की पुढच्या येणाऱ्या 5 एप्रिलला आपली काय असणार आहे, एक्झाम असणार आहे. आणि त्या एक्झाम मध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, आपलं सिलेक्शन हे सैनिकी स्कूलमध्ये झालं पाहिजे, यासाठी आपण कुठला स्टडी टाइम टेबल वापरायचा आहे हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. चला तर बघूया यासाठी आपल्याला काय करायचं आहे. बघा, सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झामची तयारी एका महिन्यात कशी करायची, मग हे माहीत असण्यासाठी तुम्हाला काय माहीत असणे गरजेचे आहे की त्या एक्झामसाठी तुमच्याकडे एक चांगला स्टडी टाइम टेबल असायला हवा. ठीक आहे. मग कुठला स्टडी टाइम टेबल असायला हवा तर तेच मी सांगणार आहे. मग टाइम टेबल आपण सहसा करणार का, हा मी आज आता हा अभ्यास केला तो नाही, त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही कोणता स्टडी टाइम टेबल वापरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. मग बघा यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टीची आवश्यकता लागणार आहे. मग त्या कुठे आहे ते आपण समोर सांगणारच आहे. ठीक आहे. पण तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा स्टडी टाइम टेबल वापरायचा आहे की ज्याच्यामुळे तुम्ही गेट सिलेक्टेड इन AISSC 2025, तुम्ही सैनिकी स्कूल एक्झाम मध्ये पास झाले पाहिजे, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, असाच आपल्याला या स्टडी टाइम टेबलच्या मार्फत अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. बघा बघा आपल्याला माहिती आहे आपल्याला एका महिन्यात तयारी करायची आहे. ठीक आहे. जे स्टुडंट ऑलरेडी वर्षभरापासून तयारी करत आहेच, पण जे आता मागच्या 1-2 महिन्यापासून तयारी करत आहे त्यांना सुचत नाही आहे. ठीक आहे. दोन्हींसाठी आपला हा टाइम टेबल खूप महत्वाचा ठरणार आहे, खूप फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे. बघा आता आपल्याला माहित आहे की एका महिन्यामध्ये 30 दिवस आहे. ठीक आहे. मग या 30 दिवसांचं आपण कशी विभागणी करायची, तर सगळ्यात आधी आपण बघूया एक दिवस. ठीक आहे. एक दिवस म्हणजे 24 तास. ठीक आहे. तर या 24 तासाला आपण काही तासांमध्ये विभागून घेऊया. मग कोणकोणत्या, तर बघा मी याला 8-8 तासामध्ये विभागणी केलेली आहे. ठीक आहे. मग 8-8 तासामध्ये कसं आहे बघा, आता सध्या तुमचं स्कूल सुद्धा चालू आहे, कोणी प्रायव्हेट ट्युशन्स लावलेली आहे, कोणाची ऑनलाईन ट्युशन असते, तुमचे अदर भरपूर सारे ट्युशन्स क्लासेस वगैरे आहे. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी बघा तुम्हाला काय तुमची त्यामध्ये असते शाळा आणि तुमची इतर कामे. मग शाळा आणि इतर कामे म्हणजेच काय, शाळा प्लस तुमचे अदर्स ट्युशन्स क्लासेस एनिथिंग. ओके. बघा त्यानंतर राहिलेल्या 8 तासामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर राहिलेल्या 8 तासामध्ये तुम्हाला घ्यायची पुरेपूर झोप. ठीक आहे. जर तुमची झोप झालेली नसेल तर तुम्ही कुठल्याच प्रकारचा अभ्यास, स्कूलचा असो किंवा कुठलंही काम, असं नाहीये अभ्यासाच्या बाबतीतच नाहीये, कुठलंही काम तुम्ही व्यवस्थित करू शकणार नाही. तुम्ही खूप आळशी झाले आहे असे तुम्हाला भासत राहील. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्हाला छान झोप घ्यायची आहे. झोप घेतल्याच्या नंतर काय करायचंय, तुमची जर पुरेपूर झोप झालेली असेल, तुम्ही एक फ्रेश असता, ऍक्टिव्ह असता. ओके. बघा आणि राहिलेल्या 8 तासामध्ये तुम्हाला करायचा आहे परीक्षेचा अभ्यास. मग आता तुम्ही म्हणाल की 8 तास अभ्यास करायचा आहे आम्हाला, तर नाही, 8 तास अभ्यास नाही करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला लगातार 8 तासही नाही करायचा आहे किंवा 4 तास असाही नाही करायचा. ठीक आहे. मी एक छान टाइम टेबल तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ठीक आहे. यामध्ये मध्ये मध्ये तुम्हाला ब्रेक सुद्धा असणार आहे, ते आपण समोर गेल्यानंतर पाहू. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या दिवसाचं 30 दिवसाचं प्लॅनिंग कसं करायचं, सगळ्यात आधी आपल्याला टाइम मॅनेजमेंट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे की तुमची शाळा, तुमचे ट्युशन्स हे वेगळे असतील, त्याच्यानंतर तुमची झोप. मग तुम्ही म्हणाला मी खेळणार केव्हा काय, तर हा, परीक्षेचा अभ्यास करतानाच तुम्हाला यामध्ये जो ब्रेक मिळणार आहे यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची भरपूर राहिलेली कामे करू शकणार आहात. ठीक आहे. मी सगळ्या गोष्टींचा विचार करून हा टाइम टेबल तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बघा आता आता जाऊया समोर. बघा सगळ्यात आधी सैनिकी स्कूल परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे माहीत असणे खूप गरजेचे आहे. डिरेक्टली आपण आलो आणि करायला सुरुवात करणार का, तर नाही. सगळ्यात आधी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला एक्झाम पॅटर्न, सैनिकी स्कूल परीक्षेचा आपल्याला एक्झाम पॅटर्न माहीत असणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. जर आपल्याला एक्झाम पॅटर्नच माहीत नसेल की हा कोणकोणते सब्जेक्ट आहे हेच आपल्याला माहित नाहीये, कोणकोणत्या सब्जेक्टला किती गुण आहेत, किती प्रश्न येतात, ठीक आहे, तर आपण एक्झाम क्रॅक करू शकाल का, नाही. ठीक आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक्झाम पॅटर्न माहीत असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे सिलेबस. ठीक आहे. तुम्हाला सैनिकी स्कूलचा अभ्यासक्रम माहीत असणे सुद्धा खूप महत्वाचं आहे की प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती टॉपिक आहेत, किती चॅप्टर आहेत, प्रत्येक चॅप्टरवर किती क्वेश्चन्स विचारलेली आहेत. ठीक आहे. कोणकोणते चॅप्टर्स महत्वाचे आहेत, कोणकोणत्या चॅप्टरवर किती टॉपिक आहेत, किती सब टॉपिक आहेत. ठीक आहे. प्रत्येक टॉपिकवर किती प्रश्न आलेले आहेत, किंवा कोणता सब टॉपिक महत्वाचा आहे, कोणता टॉपिक महत्वाचा आहे, हे सगळं आपल्याला सिलेबस मधून कळणार आहे. ठीक आहे.
आणि यानंतरचा अजून एक महत्वाचा पॉईंट तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. ठीक आहे, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका ह्या तुम्हाला खूप सपोर्टेबल असणार आहेत. ठीक आहे, प्रत्येक कुठलीही एंट्रन्स एक्झाम घ्या, नवोदय घ्या, स्कॉलरशिप घ्या, सैनिकी स्कूल घ्या किंवा एनी अदर आपल्या ज्या प्रायव्हेट एक्झाम्स आहेत याच्यासाठी सुद्धा सेम हाच क्रायटेरिया तुम्हाला फॉलो करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी तुम्हाला त्याचा एक्झाम पॅटर्न माहित असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा सिलेबस माहित असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. ठीक आहे, आता जाऊया आपण स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, सगळ्यात आधी बघूया आपण एक्झाम पॅटर्न काय आहे आपल्या सैनिक स्कूल एक्झाम पॅटर्न. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, यामध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन डी, सी आणि डी. ठीक आहे, ए मध्ये असेल तुमची लँग्वेज. ठीक आहे, लँग्वेजला तुम्हाला काय असतील, 25 प्रश्न असतील, 25 क्वेश्चन असतील आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला किती गुण असतील, तर 2 गुण असतील. प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणार आहेत, प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असणार आहे. ठीक आहे, आणि एका प्रश्नाला 2 गुण म्हटल्यानंतर 25 प्रश्नांना 50 गुण असणार आहेत, असं तुमची लँग्वेज असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, नंतर सेक्शन बी आहे तुमचा मॅथमॅटिक्स. ठीक आहे, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. 50 प्रश्न इथे तुम्हाला विचारले जाणार आहेत, 50 क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जाणार आहेत. आणि याच्या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स असणार आहेत. 3 मार्क्स. ठीक आहे, सगळ्यात जास्त क्वेश्चन तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्येच विचारले जातात. ठीक आहे, आणि 3 मार्क्स म्हणजे तुमच्या 50 प्रश्नांना, 50 क्वेश्चनना 150 मार्क्स असणार आहे. 150 गुण तुम्हाला इथे 50 प्रश्नांसाठी दिलेले असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पार्ट आहे तो आपला इंटेलिजन्स. ठीक आहे, इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही मेंटल ॲबिलिटी, बुद्धिमत्ता, मानसिक क्षमता चाचणी. ठीक आहे, बघा याला तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 25 म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतील आणि इथे सुद्धा तुम्हाला 50 गुण असणार आहेत 25 प्रश्नांसाठी. ठीक आहे, आता इथे खाली आता तुमचा शेवटचा सेक्शन आहे, शेवटचा सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज. ठीक आहे, जनरल नॉलेजवर आधारित तुम्हाला इथे सुद्धा 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या 25 प्रश्नांना म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असणार आहेत. म्हणजे इथे सुद्धा याचे तुम्हाला 50 गुण मिळणार आहेत 25 प्रश्नांचे. ठीक आहे, जर या सगळ्यांचं टोटल पाहिलं तर आपले टोटल प्रश्न असणार आहेत 125 आणि इकडे गुण जर पाहिले टोटल तर 300 हे आपले टोटल गुण असणार आहे. ठीक आहे, 300 गुण हे काय असणार आहेत, आपले टोटल मार्क्स असणार आहेत. ठीक आहे, जर तुम्ही एकदा पूर्ण सेक्शन्स पाहिले, पूर्ण सब्जेक्ट पाहिले, लँग्वेज, मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स आणि जनरल नॉलेज. ठीक आहे, तर यामधील सगळ्यात जास्त वेटेज किंवा 50% मार्क्स तुमचे फक्त मॅथ्ससाठीच आहे. ठीक आहे, 300 मधून 150. ठीक आहे, 150 गुण हे फक्त तुमच्या मॅथ्ससाठीच दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे 50% पोर्शन हा तुमचा मॅथमॅटिक्स मधूनच कम्प्लीट होणार आहे. यावरून तुम्ही लक्षात येतं तुमच्या की मॅथ इथे किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि अजून एक तुम्हाला सैनिक स्कूलच्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. नो निगेटिव्ह मार्किंग, नो निगेटिव्ह मार्क्स फॉर अ रॉंग क्वेश्चन. ठीक आहे, की कुठलाही तुमच्या चुकीच्या प्रश्नाला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे, ओके, चालेल. आणि याला वेळ असणार आहे तुम्हाला 2 तास 30 मिनिटे. 2 तास 30 मिनिटे म्हणजे 2 hours 30 minutes. ठीक आहे, जर टोटल पाहिला आपण तर तुम्हाला असतील 150 मिनिट्स. ठीक आहे, ओके, एवढा तुम्हाला वेळ असणार आहे पूर्ण पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. आता बघूया पुढे, सिलेबसची मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाणार आहे. ठीक आहे, चला आता जाऊया दररोज कसा अभ्यास करायचा. ठीक आहे, मग दररोज कसा अभ्यास करायचा, आता मी तर सांगितलंय तुम्हाला, तुम्हाला एका महिन्यात पूर्ण एक्झामची तयारी करायची आहे. ठीक आहे, मग एक्झामची तयारी कशी करणार तुम्ही, यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे, तर मी तुम्हाला इथे 1 ते 7 दिवसामध्ये तुमचा स्टडी प्लॅन घेऊन आलेली, म्हणजे तुमचा टाइम टेबल इथे घेऊन आली की तुम्ही तुम्ही 1 ते 7 दिवस म्हणजे पहिल्या दिवसापासून तर 7व्या दिवसाला, म्हणजे मी हा इथे तुम्हाला वीकली प्लॅन आणलेला आहे, वीकली स्टडी प्लॅन आणलेला आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी काय वाचणार, दुसऱ्या दिवशी काय वाचणार, ठीक आहे, याचा एक फुलफिल टाइम टेबल मी इथे घेऊन आलेली. ठीक आहे, 8 तास आपण हे परीक्षेसाठी दिले होते. ठीक आहे, तर त्या 8 तासामधून तुम्हाला 5 तास अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, 5 तास हा तुमच्या परीक्षेचा अभ्यास असणार आहे.
ठीक आहे, 5 तास हा तुमच्या परीक्षेचा अभ्यास असणार आहे. मग राहिलेले 3 तास हा तुम्हाला यामध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता. ठीक आहे, तुम्ही एक्सरसाइज करू शकता. मधातले जे ब्रेक्स आहेत तुम्हाला लगातार 5 तास नाही करायचे. यामध्ये सुद्धा मी मध्ये मध्ये तुम्हाला ब्रेक्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्या ब्रेकमध्ये तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे, किंवा कुठले खेळ खेळायचे आहेत, किंवा तुम्ही त्यामध्ये कुठलीही तुमची कामं करू शकता. ठीक आहे, आता मी ते एक्सरसाइज का म्हटले, बघा जेव्हा तुम्ही सैनिकी स्कूल एक्झाम पास होता, तुमचं सिलेक्शन होतं, त्यानंतर तुमची एक मेडिकल टेस्ट होते. ठीक आहे, त्या मेडिकल टेस्टमध्ये तुमचं फिटनेस चेक केलं जातं की तुम्ही किती निरोगी आहात. ठीक आहे, यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करणे हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण तुमची फिटनेस ही जर चांगली असेल तर याचा तुम्हाला पुढे खूप फायदा होणार आहे, कारण तुम्ही उद्याचे होणारे भावी सैनिक असणार आहात. ओके, बघा आता बघूया आपल्या टाइम टेबलकडे जाऊया. बघा डे फर्स्ट, आता इथे मी मंडे घेतलेला आहे. मंडेला काय करायचंय तुम्हाला, सहसा तुम्हाला सगळ्यात आधी 2 तास कशाला द्यायचे, 2 तास तुम्हाला मॅथ्ससाठी दिलेले आहे. ठीक आहे, मी बघा मंडे, ट्युसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे, ठीक आहे, सगळ्यांमध्ये मॅथ हे फर्स्टली कंपल्सरी ठेवलेलं आहे. ठीक आहे, नो चेंज यामध्ये. कारण आपण पाहिलेलं आहे की सगळ्यात जास्त वेटेज हे कशाला दिलेलं आहे, तर सगळ्यात जास्त वेटेज हे आपल्या मॅथ्सला दिलेले आहे. ठीक आहे, बघा 30 मार्क्स मधून 300 मार्क्स मधून 150 मार्क्स हे फक्त मॅथ्सलाच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस आणि सगळ्यात जास्त कशाची तयारी करायची आहे, मॅथ्सची तयारी करायची. ओके, त्याच्यामुळे मॅथ हे आपलं कंपल्सरी राहील. 2 तास, आता तुम्ही म्हणाल 2 तास एवढा वेळ आम्ही कसं बसणार, बघा तुम्ही सहसा मॅथ्सचा अभ्यास हा मॉर्निंगला करायचा. ठीक आहे, सकाळची वेळ ही खूप छान असते, पूर्ण वातावरण हे फ्रेश असतं. ठीक आहे, तुमचाही मूड चांगला झालेला असतो. सकाळच्या 2 तासामध्ये तुम्ही जर मॅथ्सचा अभ्यास केला तर तुम्हाला ते इझी इझी होईल आणि तुम्हाला समजेलही ते. ठीक आहे, कुठल्या सब्जेक्टवर करणार आहे हे ठरवायचं आहे. ओके, बघा त्यानंतर तुम्हाला 2 तासानंतर ब्रेक घ्यायचा. इथे ऑलरेडी तुम्हाला ब्रेक असेल कारण तुमचं स्कूल असणार आहे, तुमची क्लासेस वगैरे येईल. ठीक आहे, आता हे जो राहिलेला 1 hour 30 minutes आहे. ठीक आहे, 1 तास 30 मिनिटं आहे, यामध्ये तुम्हाला काय करायचे, इंटेलिजन्स घ्यायचे. ठीक आहे, मी इथे सुद्धा काय केलेलं आहे की सोमवार मंगळवार म्हणजे मंडे आणि ट्युसडे काय करायचे, तुम्हाला एकच सब्जेक्ट 2 वेळेस घ्यायचा आहे. का, कारण बघा आपण काल काय जे वाचलं आहे, ठीक आहे, हे तुम्हाला आज समोरचा टॉपिक घेण्याआधी कालचा आज रिवाइज करायचा आहे. ठीक आहे, कारण कुठलाही न्यू टॉपिक जेव्हा आपण न्यू टॉपिक घेणार आहे हा मागच्या टॉपिकवरच आधारित असतो. ठीक आहे, मागच्या टॉपिकवरच हा रिलेटेड असतो. त्याच्यामुळे सगळ्यात आधी प्रिव्हियस डे मध्ये आपण काय केलेलं आहे हे आपण नेक्स्ट डे मध्ये एकदा रिवाइज करायचं आहे, आणि नंतरच आपण आपला न्यू टॉपिक समोर घ्यायचा आहे. म्हणून मी इथे 2 दिवस आपण इंटेलिजन्स, 2 दिवस लँग्वेज, आणि फ्रायडे सॅटर्डे जी के असणार आहे. ठीक आहे, राहिलेलं आता हे तुमचं स्कूल वगैरे झालंय, तुम्ही घरी आले, तुमचे क्लासेस वगैरे झाले, नंतरच्या याच्यामध्ये हे जे तुमचं 1 hour 30 minutes आहे, यामध्ये तुम्हाला म्हणजे झोपण्याच्या आधी म्हणा, ठीक आहे, तुमचं काम झालंय तेव्हा काय करायचं, तुम्हाला जीकेचा अभ्यास करायचा. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला बुक्स आहे. ठीक आहे, तुमच्याकडे आता सैनिकी स्कूलचे बुक सुद्धा अवेलेबल आहेत. यामधून तुम्हाला जीकेचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेन्सडे थर्सडे काय करायचंय, इंटेलिजन्स आणि लँग्वेज. ठीक आहे, लँग्वेजमध्ये तुम्हाला थोडंसं ग्रॅमॅटिकल पार्ट असणार आहे आणि त्यानंतर पॅसेज असणार आहे. तर सहसा लँग्वेज ओपन बुक टाईपच आहे. ओके, या प्रकारे मी हा तुमचा स्टडी टाइम टेबल प्लॅन केलेला आहे. ठीक आहे, या थ्रू जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं नक्कीच सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, बघा आता संडेचं काय आहे, तर संडे आणि हॉलिडे, बघा सुट्टीच्या दिवशी आणि संडेला तुम्ही काय करायचं आहे, बघा सगळ्यात आधी मी ठेवलेलं आहे तुमचं, इथे तुम्ही मॉर्निंगलाच घ्यायचं आहे. 2 तास 30 मिनिटे तुमच्या पेपरची वेळ काय आहे, 2 तास 30 मिनिटे. ठीक आहे, सगळ्यात आधी तुम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसा म्हणजे मंडे पासून सॅटर्डे पर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे, ठीक आहे, जे काही क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह केलेली आहेत, हे सगळ्यांवर तुम्हाला काय करायचंय, संडेला किंवा हॉलिडेच्या दिवशी एक्झाम पेपर सुद्धा सॉल्व्ह करून पाहायचे आहे. नुसता अभ्यास करून होणार आहे का, नाही, तर तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे हा अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, संडेला तुम्हाला एक्झाम पेपर सॉल्व्ह करून पाहायचा आहे, प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, मॉक टेस्ट सॉल्व्ह करायच्या आहेत. ठीक आहे, ह्या सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की आपला किती स्कोर येतोय, आपण कुठे चुकतोय. ठीक आहे, कुठल्या क्वेश्चनला आपण जास्त वेटेज द्यायला पाहिजे, कुठल्या चॅप्टरला आपण जास्त वेटेज द्यायला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला एक्झाम पेपरवरून कळेल. ठीक आहे, नुसताच अभ्यास करून होणार आहे का, नाही, पेपर सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला, प्रॅक्टिस पेपर सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. यावरून तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल मध्ये तुमचा स्कोर किती निघत आहे. ठीक आहे, पेपर सकाळी मॉर्निंग मध्ये सॉल्व्ह झाल्यानंतर दुपारी काय करायचं तुम्हाला, दुपारमध्ये तुम्ही 1 तास एक तासाचा शेड्यूल घेतलाय मी इथे. ठीक आहे, यामध्ये तुम्ही मॅथ करा किंवा जीके करा. ठीक आहे, इथे तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही करू शकता. ठीक आहे, राहिलेल्या 1 तासामध्ये काय करायचंय, तुम्हाला रिव्हिजन सुद्धा द्यायची. ठीक आहे, जसं आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला प्रयत्न म्हणजे प्रॅक्टिस करणे खूप महत्वाचे असते. त्याचप्रमाणे रिव्हिजन करणे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. ठीक आहे, आणि रिव्हिजन करा.
ठीक आहे. रिव्हिजन नंतर तुम्ही लँग्वेजचं सुद्धा बघू शकता. म्हणजे पेपर सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुमच्याकडे काय असतं, तुमचे जेवढे चुकलेले, कुठे कुठे चुकलं, काय काय, याचं जे डिस्कशन आहे तुम्ही राहिलेल्या या एक एक तासामध्ये काय करू शकता, कव्हर करू शकता. ठीक आहे. ओके. बघा, आता यानंतर मला तुम्हाला अजून एक सांगायचंय. तुमची कॉम्पिटिशन, तुमची एक्झाम म्हणजे सैनिकी स्कूलची 2025 ची एक्झाम आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये सध्या कॉम्पिटिशन सुरू आहे. ओके. तर तुम्हाला, ओके, बघा, आता यानंतर मला तुम्हाला अजून एक सांगायचंय. तुमची कॉम्पिटिशन, तुमची एक्झाम म्हणजे सैनिकी स्कूलची 2025 ची एक्झाम आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये सध्या कॉम्पिटिशन सुरू आहे. ओके. तर तुम्हाला 300 मार्क्स पैकी 300 मार्क्स पैकी तुम्हाला कमीत कमी 250च्या वर मार्क्स आणणं खूप महत्वाचं आहे. मी इथे 250च सांगितलेलं आहे. ठीक आहे. जवळजवळ तुम्हाला 270 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे. तेव्हाच तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकणार आहात. तेव्हाच तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. कारण सीट, जागा ह्या खूप कमी आहेत आणि फॉर्म्स खूप गेलेले, फॉर्म्स परीक्षा खूप विद्यार्थी देणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन ही खूप टफ होणार आहे. मार्क्सचा कट ऑफ, तुमच्या परीक्षेचा कट ऑफ हा सुद्धा खूप हाय जायची शक्यता आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. चालेल. असा होता आपला हा आजचा टाइम टेबल. ठीक आहे. आपले नित्या नवोदय ऑनलाईन क्लासेस आहे. ठीक आहे. तुम्हाला जर अजून काही अडचणी असतील, कोणत्या प्रश्न पडले असतील, काही डाऊट असतील, तर तुम्ही या नंबरवर विचारू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या न्यू बॅचेस सुद्धा स्टार्ट झालेल्या आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे. ठीक आहे. चला.